नमस्कार मित्रहो, रंगारी बदकचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या 75 वर्षाच्या कारकिर्दीचा इतिहास आपल्या समोर माहितीपटाच्या माध्यमातून सादर करत असताना आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होत आहे। गेले अनेक दिवस हा माहितीपट तयार करावा असे विचार मनात रुंजी घालत होते आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचे निश्चित झाल्यानंतर सर्वप्रथम मंडळाचे संस्थापक सदस्य श्री शांताराम धोंडू मयेकर यांनी सांगितलेल्या या मंडळाच्या जडणघडणीच्या घटना, स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य लढ्याच्या घटना आणि उत्सवाच्या उत्कर्षाच्या सर्व ह्या घटना क्रमवार लिहायला सुरुवात केली आणि त्याला बहुमोल सहकार्य लाभले त्या आपल्या गल्लीचे पितामह यशवंत उर्फ अण्णा मोरे यांचे। या मंडळाचा इतिहास सर्वांना ज्ञात असावा। ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या योगदानाने या मंडळाला आचार विचार संस्कारांची उंची गाठून दिली, अगदीच काय तर वर्षभर धार्मिक विधींचं नियोजन करणारे भाऊ पार्टे असोत किंवा प्रत्येक रहिवाशांचे दुःख हरण करण्यासाठी गजाननाला साखळे घालणारा सुरेश परुळेकर असो, या सर्वांचं योगदान या माहितीपटामध्ये असावं म्हणूनच हा माहितीपट बनवण्याचे निश्चित केले। माहितीपट कोणी निर्माण करायचा अशा विवंचनेत आम्ही असताना मंडळाचे विश्वस्त व महाराष्ट्र विधान मंडळाचे उपसचिव श्री भाई मयेकर यांची आम्ही भेट घेतली। त्यांच्या समोर सर्व संकल्पना मांडली आणि त्यांना ती आवडलीही आणि त्यांनी ताबडतोब होकार देऊन हा माहितीपट तयार करण्याचे आश्वासन दिले। त्याचबरोबर मानवंदना प्रकाशनच्या सौ श्रद्धा सुभाषचंद्र मयेकर व कौस्तुभ मयेकर यांनी या चित्रपट प्रकाशित करण्याची जबाबदारी स्वीकारली। हा माहितीपट आपण सर्व कार्यकर्त्यांना नवा जोम आणि उत्साह निश्चितच देईल, यामध्ये मनामध्ये कोणतीही शंका नाही। ज्या असंख्य कार्यकर्त्यांचे मदतीचे हात या उत्सवाच्या भरभराटीला लागले आहेत त्या सर्वांच्या साक्षीने रंगारी बदकचाईच्या लाडक्या लंबोदराच्या चरणी हा माहितीपट आम्ही समर्पित करीत आहोत। धन्यवाद। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. गडांचा पती, गडांचा अधिराज, गडांचा अध्यक्ष, लोकांचा देव, सर्व देवांचा सरसेनापती, धरणीधर अर्थात गणपती समस्त हिंदूंचा आराध्य दैवत लंबोदर। आपला लाडका लंबोदर। आपण नुकतीच 75 वर्षे पूर्ण केली। नेत्रदीपक, ते दीप्यमान आणि कोणाचीही सहज दृष्ट लागावी असा हा उत्सव साजरा केला। रंगारी बदक चाळ आणि टाकीवाला ते अगदी मॅक्रो पोलो पर्यंत प्रत्येक रहिवासी आणि गणेशभक्त तल्लीन झाला आणि या अमृत महोत्सवी अमृतात न्हाऊन निघाला। अमृताहुनी गोड असा 75व्या वर्षाचा हा उत्सव आपण साजरा केला खरा, परंतु 75 वर्षांची ही वाटचाल करत असताना या मंडळाचा इतिहासही तितकाच महत्वाचा। स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच हा महामंत्र उभ्या भारत देशाला दिला। केसरी वर्तमानपत्रातून त्यांचं जनजागृतीचं कार्य सुरू होतं। स्वातंत्र्य हेच त्या पिढीचे स्वप्न होते।
आणि याकरिता लोकांनी एकत्र येणं, संघटित होणं तसं आवश्यकच. म्हणूनच देव्हाऱ्यातला आराध्य देव गणपती लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच खुल्या मैदानात आणला, तो भारत मातेला ब्रिटिशांच्या जुलुमातून मोकळे करण्यासाठीच आणि खरेखुरे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची संकल्पना देशासमोर मांडली आणि टिळकांच्या ह्या हाकेला ओ देत याची प्रत्यक्ष मुहूर्तमेढ रोवली ती गिरगावातील केशवजी नाईक चाळीने 1893 साली. हा म्हणता गिरगावात सुरू झालेला हा उत्सव कष्टकरी कामगारांच्या गिरणगावात म्हणजेच लालबाग, काळाचौकी, परळ, माझगाव, भायखळा इथपर्यंत पोहोचला. आता तर ही परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात इतकंच नव्हे तर 7 समुद्रापार पोहोचली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या श्री गणेशाला आज तब्बल 125 वर्ष पूर्ण होत आली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेचे वर्णन करताना अभिमानानं बोललं जातं, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. गणेशोत्सवाची परंपरा सांगताना नमूद करावंसं वाटतं की लोकमान्य टिळके रचिला पाया, समस्त सार्वजनिक मंडळे झाली कळस. हा अनुभव आज आपण घेत आहोत. आपल्या विभागातील चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने याचा पाया रोवला, तर पुढे ही सार्वजनिक उत्सवाची परंपरा गणेश गल्ली, लालबाग मार्केट या मंडळांनी पुढे चालविली आणि वाढविली. 1938च्या दरम्यान स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या ह्या रंगारी बदक चाळीतील अनेक तरुण स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते. याच काळात या रंगारी बदक चाळीत परांजपे मास्तर नावाचा एक भूमिगत स्वातंत्र्य सैनिक अवतरला आणि त्याने ब्रिटिशांविरुद्ध तरुणांमध्ये स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग फुंकले. ही चेतावणी ऐकून ते तरुण स्वस्थ बसले असते तर ती कसली तरुणाई. सळसळत्या उसळत्या तरुण रक्ताच्या मुलांच्या बैठकांवर बैठका सुरू झाल्या. डोक्यात एकच विचार, स्वातंत्र्य प्राप्ती आणि लोक संघटन शक्ती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव. तरुणांसोबत गल्लीतील अबालवृद्धही पुढे सरसावले. सर्व ताकदीनिशी उतरले. ही चळवळच म्हणायची. या चळवळीत शांताराम मयेकर आणि मंडळींनी पुढाकार घेत 1938 साली राष्ट्रीय मित्र मंडळाची स्थापना केली. या राष्ट्रीय मित्रांनी जुन्या 9 नंबर बदक चाळीतील एका खोलीत श्री गणेशाचा पूजन सोहळा सुरू केला. देशभर स्वातंत्र्य चळवळ जोर धरू लागली होती. अशा वेळी एका खोलीपुरतं श्री गणेशाचं पूजन करून केवळ देव मिळवण्यापेक्षा देवासोबत देशही मिळाला पाहिजे या विचाराने पुढे 1940 साली या उत्सवात सर्वांना सहभागी होता यावे म्हणून बंदिस्त खोलीतील हा सोहळा खुल्या मैदानात आला आणि स्थापना झाली ती रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची. या पहिल्या वहिल्या उत्सवाचे अध्यक्ष होते GL कांदळकर आणि सरचिटणीस होते शांताराम धोंडू मयेकर. यांना साथ दिली ती म्हणजे शंकर चिबडे, बाळा साटम, बाबूराव रसाळ, विल काकडे, सय्यद सावंत, सितुबा सावंत आणि त्यांच्या समवेत मित्रांनी. यांच्यासोबत एक 10 वर्षाचा बाल कार्यकर्ता देखील होता. त्याचं नाव कुमार यशवंत मोरे, जे आज 86 वर्षाचे असूनही तरुणाला लाजवतील असे तडफदार आहेत. त्याने गेल्या 75 वर्षाचा साक्षीदार म्हणून मंडळाचा इतिहास जवळून पाहिला आणि सक्रिय सहभाग घेऊन अनुभवला आहे. या मंडळाचे परमभाग्य की यशवंत उर्फ अण्णा मोरे यांनी अमृत महोत्सवाचा सोहळा याची देही याची डोळा पाहिला आहे. नमस्कार. रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 75 वर्षाच्या अमृत महोत्सवी कारकिर्दीस माझ्या लाख लाख शुभेच्छा. उत्सवाच्या सुरुवातीपासून
आज 75 वर्षाची कारकीर्द याची डोळा पाहण्याचे भाग्य मला लाभले. ही रंगाधर या स्फुरणाची कृपा. ज्ञात अज्ञात कार्यकर्ते रहिवासी यांनी मोलाचे सहकार्य दिले त्या सर्वांना माझा सलाम आणि पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. लोकमान्यांच्या स्वप्नातला हा उत्सव आणि त्याचे महत्त्व मंडळाने खऱ्या अर्थाने सार्थ केले. म्हणूनच उत्सव हा फक्त उत्सवापुरता मर्यादित न ठेवता उत्सवातून लोकजागृती, संस्कृती जतन, चर्चासत्रातून लोकसहभाग असे उपक्रम हाती घेतले. याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे चलचित्र देखावे. या चलचित्र देखाव्यांच्या माध्यमातून अनेक पौराणिक कथा, सामाजिक संदेश या मंडळाने आजवर लोकांपर्यंत पोहोचविले. यापैकीच लक्षात राहणारे काही देखावे म्हणजे चलो मच्छिंदर गोरगाया, आवडीने कावडी प्रभूने एकनाथा घरी आणिले पाणी, विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, अत्याचारी शिशुपालाचा श्रीकृष्णाने केलेला वध, तिरुपती बालाजी, 3.5 शक्तिपीठे, महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी. अर्थात शिवजयंतीच्या निमित्ताने अकोला येथे शेगावच्या गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या राष्ट्रकार्यासाठी दिलेला आशीर्वाद वगैरे वगैरे. या सर्वात आपल्यासाठी अभिमानाची एक बाब म्हणजे रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पहिले सार्वजनिक उत्सव मंडळ आहे, ज्या मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि चलचित्र देखावे यांचा सुरेख संगम करून लोकजागृती केली. चलचित्राचं श्रेय जातं ते अभियांत्रिकी पदवी नसलेल्या पण अनुभवाची शिदोरी असलेल्या कुशाग्र बुद्धीच्या राजनारायण सिंग यांनाच. श्री गणरायाची विष्णुरूपी मूर्ती, आकर्षक देखावे आणि चलचित्र पाहण्यास मुंबापुरीतूनच नव्हे तर महाराष्ट्रातून लोक येऊ लागले. गर्दी होऊ लागली आणि दिवसेंदिवस ती वाढूही लागली आणि मंडळाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. रंगारी बदकसाळ तशी गिरणी कामगारांचीच वसते. ह्याच गिरणी कामगारांनी आपल्या बहुमोल सहकार्याने, श्रमदानाने आणि भक्कम आर्थिक पाठिंब्यानेच हा उत्सव मोठा केला. मंडळाने आपली ही यशस्वी वाटचाल करत पहिला मैलाचा दगड रोवला आणि आपल्या समोर आलं ते आपल्या लाडक्या लंबोदराचं उत्सवरूपी मूर्तिरूप. आपल्या या उत्सवात बाप्पांच्या सुंदर आणि नेत्रदीपक मूर्त्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. यामध्ये मूर्तिकार TJ पांगम, नारायण मडिये, शिरसाट, मनोहर शेडगे आणि त्यानंतर राष्ट्रपती पदक विजेते रामभाऊ सारंग आणि बंधूंनी ही परंपरा पुढे चालविली. 1950 आणि 1960 या दोन्ही दशकात हरहुन्नरी कार्यकर्त्यांच्या फौजा मंडळात दाखल झाल्या. सहदेव कदम, हरिश्चंद्र पडवळ, सखाराम राऊत, धोंडू माणगावकर, सखाराम गोंदबरे, दत्तात्रय तावडे, बाबूराव गोमे, बापू तावडे, वसंत साखरकर, शंकर जाधव, बाळकृष्ण शिर्के, दत्तात्रय ठुकरूल, बाळ नाईक, वामन हाटले आदी मंडळी. 1964 या रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाचा शुभारंभ केला तो त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी. गणरायाची लंबोदर मूर्ती आणि सजावट पाहून ते थक्कच झाले. उद्घाटनपर भाषण करताना मंडळाबद्दल ते म्हणाले, रंगारी बदक चाळीत आराध्य दैवत गणपती, सजावट, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि कामगारांचं संघटन याचा उत्तम संगम झालेला मी आज पाहतोय. मंडळाचं कार्य आणि कार्यकर्त्यांची जिद्द पाहून मी भारावून गेलो आहे. यावरूनच आपल्या मंडळाची लोकप्रिय होण्याची वैशिष्ट्ये दिसून येतात. केवळ लोकच नव्हे तर विविध पक्षांचे अनेक लोकनेते देखील या मंडळाच्या गणरायाच्या मूर्तीवर, सजावटीवर बेहद खुश असत. आजवर आपल्या या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यास अनेक क्षेत्रातील नामवंत, कीर्तिवंत, यशवंत मंडळी येऊन गेले आहेत. उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे,
कॉम्रेड श्रीपाद डांगे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे, हरा महाजने, विद्याधर गोखले, लालकृष्ण अडवाणी, दत्ताजी साळवी, डॉक्टर दत्ता सामंत, मनोहर जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे, गोपीनाथ मुंडे, चंद्रकांत खैरे, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, विनोद तावडे, राजा गोसावी, शिवाजी साटम, लक्ष्मीकांत बेर्डे, पुरुषोत्तम बेर्डे, मुकेश खन्ना आदी. मंडळाची कलाकृती खऱ्या अर्थाने गाजली ते मंडळाचे माजी अध्यक्ष बाबूराव रसाळ यांच्या कल्पनेतून आणि परशुराम बुवा सावंत यांच्या कथानकांच्या सूचनेतून हे या ठिकाणी आम्ही अभिमानाने नमूद करीत आहोत. 1978 साली नगरसेवक मधू चव्हाण यांचा मंडळात पदाधिकारी म्हणून प्रत्यक्ष समावेश झाला. सरचिटणीस पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आणि तिथून पुढे ते 12 वर्ष सतत अध्यक्षपदी राहिले. हा काळ तसा आर्थिक शिस्तीचा आणि मंडळाच्या भरभक्कम उभारणीचा देखील होता. 1980 साली रंगारी चाळ क्रमांक 6, त्यानंतर 4 व 5 मोडकळीस आल्यामुळे रहिवाशी सायन आणि अन्यत्र असलेल्या संक्रमण शिबिरात गेले आणि संक्रमणाचा काळ सुरू झाला. 1982 साल सर्वांच्या तसं लक्षात राहणारच हे वर्ष, कारण लालबाग परळ या विभागाची शान असलेला गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला तो गिरण्यांच्या संपाने. गिरण्यांची फिरती चाकं क्षणार्धात थांबली. खडबडून जागा करणारा भोंगा देखील मुका झाला. बेरोजगारीमुळे अनेक गिरणी कामगारांनी स्थलांतर केले. उत्सवावर एक संकट कोसळलं. पण अशा या बिकट परिस्थितीतही स्थलांतरित न झालेल्या गिरणी कामगारांनी आपला मदतीचा हात कधीही आकारता घेतला नाही किंवा तसूभरही आपले पाय मागे घेतले नाहीत. या उपर ते भरभक्कमपणे उभे राहिले. हे या मंडळाचं भाग्यच म्हणायचं. उत्सवाची परंपरा पुढे चालविणाऱ्या तरुणांच्या आणखी नवीन फळ्या उत्सवात आल्या. मंडळात नवचैतन्य पसरले. नागेश चव्हाण, देवदास साटम, निळकंठ इंगळे, भरत थोरात, अनिल हेलेकर, प्रकाश पाटील, दीपक रसाळ, रामचंद्र मालवणकर, सीताराम पालव, चंदू मयेकर, गजानन आचरेकर, सतीश घाडीगावकर, प्रभुदास पांगे, त्यानंतर अशोक हांडे, विजय दबके, भाई मयेकर, दिगंबर पाटील, रोहिदास तेलंगे, दत्ता गोंधरे, श्याम आचरेकर, दत्ता झोडगे, गणेश जाधव, संजय कारेकर, संजय सिंग, विलास आंबेरकर, मंगेश तांदळेकर, विलास तावडे, अजित दुखंडे, नरेंद्र पांगे, प्रमोद साळवी, अनिल आणि सुनील घाडी, सुनील आणि प्रवीण पावसकर, महेश पांगे, गणेश पडवळ, नागेश नागवेकर, नागेश तांदळेकर, राजू आणि नागेश दळवी, नवनाथ आंबोळकर, लक्ष्मण देवरुखकर, विनोद मकवाना, संतोष गुरव, संजय सकपाळ, सत्यवान नर आणि मित्रमंडळी, संजीवन पोरेकर, राजू माणगावकर, मंगेश पिंपळकर, शंकर साळवी, अवधूत दळवी, बाळा दळवी, राजा पवार, राकेश पवार, विनायक येंदे, निलेश पवार, राकेश जेजूरकर, सुशांत नाईक आणि वसाहतीतील सर्व ज्ञात अज्ञात तरुण मंडळी ही मंडळी आजही उत्सव पुढे नेत आहेत. 1989 हा मंडळाचा सुवर्ण मध्य साधणारा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल. हा मंडळाचा मैलाचा दुसरा दगड. तरुण पिढीने 1989 साली भव्य दिव्य सुवर्ण महोत्सव साजरा करत मंडळाच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला. याच सुवर्ण महोत्सवी वर्षातील पद्मनाभ शेषशाही महाविष्णू हा अप्रतिम देखावा लक्षात राहण्याजोगाच आहे. समर्थ आडच्या गुरुजी बंधूंनी आपले प्राण ओतून समुद्राच्या लाटांचा आणि उगवत्या सूर्याचा हुबेहूब देखावा केला होता व मूर्तिकार होते अर्थात रामभाऊ सारंग आणि बंधू. हे वर्ष गाजलं ते या वर्षातील परिसंवादाने. शिक्षक, कामगार चळवळ, क्रीडा, कला या विषयांवरील परिसंवादाने वातावरणात एक कमालीची स्फूर्ती जागविली. परिसंवादातील तज्ज्ञांचे विचार ऐकण्यासाठी मंडपात तोबा गर्दी होत होते. सामाजिक ऋण म्हणून मंडळाने या परिसंवादात भाग घेतलेल्या महानुभावांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन यथोचित गौरव केला आणि विचारांची गंगा
गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांच्या दारोदारी पोहोचली. 1999 हे साल म्हणजे मंडळाचा मैलाचा तिसरा दगड, अर्थात मंडळाचे हीरक महोत्सवी वर्ष. या वर्षी मंडळाने विष्णूच्या दशावताराचे दर्शन गणरायाच्या मंडपातून भक्तांना दिले होते. पुखराज मेस्त्री या राजस्थानी कलाकाराने फिरत्या हिऱ्यांवर श्री गणरायाची मूर्ती विराजमान केली होती. अर्थात हिऱ्याचं काम पुखराज मेस्त्रींचं आणि लंबोदर मूर्तीचं काम श्री रामभाऊ सारंग आणि बंधू यांचं. मंडळाच्या 60व्या वर्षाचं औचित्य साधून विभागातील 60 वर्षे पूर्ण केलेल्या 60 जोडप्यांचा शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सत्कार केला. रंगारी चाळ क्रमांक 4, 5, 6 या इमारतीच्या जागी ओमकार ही मुंबई दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने बांधलेली 5 मजली इमारत 1993च्या दरम्यान उभी राहिली. 2006 साली बदक चाळ नंबर 4 ते 10 या जुन्या चाळी जमीनदोस्त झाल्या व त्या जागी श्री कृपा ही गगनचुंबी इमारत उभी राहिली आणि रंगारी बदक चाळीचे रूप बदलून ती एका छोट्या नगरीसारखी दिसू लागली. रहिवाशांच्या जागेच्या क्षेत्रफळात आणि राहणीमानात फरक झाला. फार मोठी नाही, परंतु बऱ्यापैकी वावर करता येईल एवढी जागा मिळाली. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली. मुले शिकू लागली आणि शैक्षणिक आणि सांस्कृतिक दर्जा देखील उंचावला. आता रंगारी चाळ क्रमांक 1 ते 3 त्या जुन्या चाळी देखील जुनी काट टाकून आपलं रूप बदलण्याच्या तयारीत आहे. मंडळ हे मनोरंजनाचे कार्यक्रम साजरे करून पोकळ स्वप्नरंजनात दंग करणारे, वायफळ गप्पा मारणारे मंडळ नसून ती माणसांचं व्यक्तिमत्व घडविणारी कार्यशाळा आणि रसाळ गोमटी फळे देणारे एक भव्य झाड आहे. हॅलो, नमस्कार. माझे नाव रमेश. मी रंगारी बदक चाळीचा रहिवासी आहे. मी आणि माझी पत्नी स्वप्ना हियर आणि आमचे मुलगे अधीर आणि सुनीत मिळून सध्या अमेरिकेतील लॉस एंजलस या शहरात राहत आहोत. मी लहान असताना रंगारी बदक चाळीत विविध गोष्टी सतत घडत असत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रंगारी बदक चाळीतला सार्वजनिक गणेशोत्सव. 11 दिवस लांबून लांबून लोक गणपती दर्शनासाठी यायचे आणि अजूनही येत असतात. गणेशोत्सव मंडळ खूप निरनिराळे कार्यक्रम ठेवायचे. मुलांसाठी निरनिराळ्या स्पर्धा असायच्या आणि लहान मुलांसाठी निरनिराळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेतलेला आहे. मुलांच्या स्पर्धा ही एक गोष्ट मुलांना स्फूर्ती देते. मंडळाच्या मुशीतूनच समाजसेवक, सुजाण नागरिक, लोकप्रतिनिधी, कलाकार घडत असतात. आमच्या या कार्यशाळेतून महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ माजी आमदार मधू चव्हाण, माजी आमदार शिवराम दळवी, नगरसेवक हरिश्चंद्र पडवळ, परदेशात अभियंता म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करणारा यशस्वी अभियंता रमेश कांबळी, काव्य गायन स्पर्धेत भाग घेणारा आणि उभ्या महाराष्ट्राला आपल्या गोड गळ्याची आणि संकल्पनेची साक्ष देणारा अष्टपैलू रंगकर्मी अशोक हांडे, राज्यसभा व विधान परिषदा निवडणुका तसेच देशाच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदाच्या 2012 पार पडलेल्या निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्याचा सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करून जोखमीची जबाबदारी सोपविलेली व ती समर्थपणे सांभाळलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे उपसचिव आणि कुटुंब सखी आमची रंगारी बदक चाळ यासारखे चाळीवरील काव्यसंग्रह की ज्या संग्रहास आणि त्यांच्या रंगारी बदक चाळ या विषयावरील गाण्यास सर्वोत्कृष्ट गीत म्हणून नागपूरच्या संताजी आणि मातोश्री प्रतिष्ठानने गौरविलेले भाई मयेकर, कामगार नेता म्हणून लोकप्रिय झालेले आणि मंडळाची सदैव चिंता करणारे आणि मंडळाच्या भविष्यावर चिंतन करणारे गणेश जाधव, मंत्रालयाचे अवर सचिव आणि श्रीकृपा या पुनर्रचित इमारतीच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले विजय दबके, मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून उत्तम प्रकारे जबाबदारी सांभाळणारे संजय कारेकर, समाजसेवेत आपला आगळा वेगळा ठसा उमटविणारे आणि मंडळाची आर्थिक बाजू सांभाळणारे समाजसेवक
अनिल हेलेकर, दत्ता झोडगे ही सगळीच रत्न मंडळाने समाजाला अर्पण केली. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांचा विकास व्हावा आणि त्यांना व्यासपीठ मिळावे याकरिता मंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिलं आहे. याकरिताच उत्सव काळात वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गीत गायन, विद्यार्थी गुणगौरव यासारखे अभिनव उपक्रम हाती घेतले. वेशभूषा स्पर्धा की ज्या स्पर्धेत स्पर्धक मुलं छान नटून थटून येत, दाद मिळवीत आणि उत्तम सामाजिक संदेशही देत. अशा या सर्व स्पर्धांमधून संपूर्ण महाराष्ट्राला काही हिरे या रंगारी बदक चाळीने दिले. मंडळाने आपले सामाजिक भान राखत असताना सांस्कृतिक वारसाही पुढे जपला. उत्सव काळात होणाऱ्या अनेक उपक्रमांनी अर्थात एकांकिका स्पर्धेतून लेखक दिग्दर्शक किरण गावडे, अभिनेता कमलेश सावंत, गायक संगीतकार निर्माता अशोक हांडे अशी अनेक रत्न या सिने नाट्यसृष्टीला दिली. याशिवाय रक्तदान शिबिर, ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन सोहळा असे उपक्रमही मंडळ राबविते. गोपाळ काला, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या उत्सव दिनांचे औचित्य साधून कार्यक्रम आखून लोकांमध्ये धार्मिक आणि राष्ट्रीय भावना जागविण्यासाठी, जोपासण्यासाठी, उत्तम भावी नागरिक घडविण्यासाठी मंडळ प्रयत्नशील असते. उत्सव म्हटलं की बरीच कामं उत्सवापूर्वी आणि उत्सवादरम्यान उभी राहतात. या उत्सवाची चाहूल लागते ती उभ्या राहणाऱ्या मंडपामुळे, विद्युत रोषणाईमुळे. सुरुवातीपासूनच मंडळ हे विद्युत रोषणाई, भव्य मंडप आणि श्रवणीय संगीत यामुळेही विभागात प्रसिद्ध आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कल्पना रेडिओ, पद्मा रेडिओ, रमेश रेडिओ, अंजली मंडप आणि डेकोरेटर्स, चंदू डेकोरेटर्स यानंतर सलग 25 वर्षे श्याम डेकोरेटर हे मंडळाची सेवा या माध्यमातून करत आहेत. याखेरीज जी.डी. दीक्षित, जे.बी. नंदा, जुन्नरकर, मारुती दळवी, बाळा गावडे, नागेश दळवी याने केलेल्या पार्श्व सजावटीमुळे उत्सवाला एक वेगळी झळाळी प्राप्त झाली. उत्सव म्हटलं की आर्थिक उभारणी आलीच. यामध्ये आपल्या रहिवाशांचं खूप मोलाचं योगदान सुरुवातीपासूनच आहे. केवळ वर्गणीदारांच्या वर्गणीवर अवलंबून असणाऱ्या काही मोजक्या मंडळांपैकी रंगारी बदकचाळ हे एक मंडळ. अगदी सुरुवातीच्या काळात मंडळाची काटकसरीच्या उपाययोजना म्हणून चहापान देखील आळीपाळीने कार्यकर्त्यांच्या घरीच व्हायचं. अशा या छोट्या छोट्या उपाययोजनांनीच मंडळाला आज पैकीच्या पैकी नाही परंतु बऱ्यापैकी आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं आहे. मंडळ हे एक भव्य एकत्रित कुटुंबच आहे. 1955-56 दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात इथल्या काही तरुणांनी भाग घेतला. त्या लढ्यातील एक सैनिक हरिश्चंद्र पडवळ हे पोलिसी गोळीबारात जखमी झाले. महाराष्ट्रप्रेमी जनतेने दिलेल्या या लढ्यातून पुढे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. मंडळाचे संस्थापक सदस्य शांताराम मयेकर यांनी 1956 साली जशी भारताची राज्यघटना आहे तशी मंडळाची देखील घटना असावी अशी संकल्पना मंडळात मांडली आणि कार्यकारिणीला देखील ती खूप आवडली नव्हे भावली आणि पुढील सर्वसाधारण सभेने रहिवाशांच्या साक्षीने ती सर्वसंमत देखील झाली. त्यामध्ये राष्ट्रीय हित जोपासणे, राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकरता जनजागृतीबाबत मोहीम हाती घेणे, रहिवाशांच्या समस्या सोडविणे, जात धर्म भेद न मानता सलोखा राखणे हे प्रमुख मुद्दे त्यात होते. यावरूनच मंडळाची दूरदृष्टी लक्षात येते. नजीरभाई हे धर्माने मुसलमान पण न चुकता ते गणपतीला नमस्कार करण्यासाठी फुलहार व नैवेद्य अर्पण करून रंगारी बदक चाळीत रमत असत. जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणामुळे देशावर, राज्यावर वा नैसर्गिक कोपामुळे संकट कोसळली त्यावेळी मंडळाने मदतीचा हात पुढे केला. कोयना भूकंप, किल्लारी भूकंप, 1993चा बॉम्बस्फोट अशा घटनांमध्ये
मंडळाने यथाशक्ती मदत केली आहे. एक उणीव भरून काढली ती चंदू लोखंडे या मावळ्याने. शिवजयंती उत्सव मंडळ साजरे करीत नव्हते. मात्र 1970 सालच्या दरम्यान चंदू लोखंडे यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला आणि भव्य दिव्य छत्रपती शिवरायांची मिरवणूक, देखावे, रोषणाई आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करून विभागात वाहवा मिळविली व मंडळाची उणीव भरून काढली. नंतर मंडळाने पुढाकार घेऊन शिवजयंती उत्सव साजरा करणे सुरू केले. गणरायाची विसर्जन मिरवणूक म्हणजे एक आगळं वेगळं सांस्कृतिक दर्शन. आमच्या मायभगिनी नऊवारी साड्या नेसून फुगड्या घालतात. पारंपरिक लेझिम व बँड वादनाचा थाट असतो. तरुण भगवे फेटे घालून एकीचं दर्शन घडवितात आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या गजरात गणराया बैलगाडीवरून सर्व भक्तांना आशीर्वाद देत देत गिरगाव चौपाटीकडे प्रयाण करतो. गणरायाला निरोप देताना अथांग समुद्राच्या लाटा किनाऱ्याला धडकत असतात आणि भक्तांच्या डोळ्यांच्या कडा अश्रूंनी पाणवलेल्या असतात. हा झाला गेल्या 74 वर्षांचा मंडळाचा जीता जागता इतिहास. मंडळाने 75व्या वर्षात पदार्पण केले. अमृत महोत्सवी वर्षाची चाहूल लागली. राष्ट्रीय मित्र मंडळाने 1938 साली एका इवल्याशा घरात पुजलेला गणपती 1940 साली भरगल्लीच्या खुल्या मैदानात आणला. त्याला 74 वर्षे पूर्ण झाली होती. मंडळाने अनेक चढउतार अनुभवले होते. अनेक उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहिले होते. ही अनुभवाची शिदोरी घेऊनच निवडून आलेल्या अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, खजिनदार आणि त्यांच्या हिम्मतबाज मावळ्यांना आणि त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या विश्वस्त मंडळाला काम करायचं होतं. लोकमान्य टिळकांचा सुरू झालेला तो उत्सव, त्या उत्सवाची शान, त्या उत्सवाचे भान, आताचं प्रगत युग, लोकांची आवड निवड हे लक्षात घेऊनच पावलं टाकायची होती. म्हणून मंडळाने लक्ष्मी दीप हा भव्य दिव्य देखावा लोकांसमोर सादर केला. प्रसिद्ध कला दिग्दर्शक प्रसन्न कारखानीस यशवंत पाटील यांनी साकारलेला लक्ष्मी दीप महाल, विद्युत रोषणाई केलेले राजू डेकोरेटर्स, मंडपवाले श्याम परब यांना मंडळाने रितसर पाचारण केलं. सभा मंडपात श्री गणरायाच्या मूर्तीसमोर पेटलेल्या त्या दीपमाळा, दर्शनास येणाऱ्या भक्तांसाठी वातानुकूलित दालन, कोरीव काम केलेल्या उंच आणि भव्य दिव्य मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र निर्मितीचं स्मरण देणारा हुतात्मा चौक, महाराष्ट्राच्या जडणघडणीत, प्रगतीत सिंहाचा वाटा असलेल्या ध्वर्यू यांच्या चित्रांच्या माध्यमातून दुतर्फा दिलेलं दर्शन हे म्हणजे खरंच डोळ्याचे पारणे फेडणारा, दर्शन घेणाऱ्याला कृतकृत्य करणारा, स्वतःला पुण्यवान समजणारा आणि अमृत महोत्सवी वर्षात सर्वांना साक्षात अमृतात न्हाऊ घालणारा तो सोहळा म्हणजे या रंगारी बदक चाळीच्या भूमीवर अवतरलेला स्वर्गच होता असे म्हटले तरी भक्तजन हो ते वावगे ठरणार नाही. नमस्कार. मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षी माझी लोकांनी एकमुखाने निवड केली आणि माझं कार्यकारी मंडळ देखील एकमताने निवडून आलं. हा अमृत महोत्सवातला अमृताहुनी गोड असा प्रसंग होता. जुने कार्यकर्ते, नवीन कार्यकर्ते या दोघांनी मिळून काम करणं म्हणजे हा दुसरा दुग्ध शर्करा योग घडून आला. रंगारी बदकचा रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या हृदयावर कोरलेलं एक नाव. त्या नावाची शान, त्या नावाचा अभिमान मला बाळगूनच हे काम करायचं होतं. फार मोठी जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर होती. मंडळाची गेल्या 74 वर्षाची परंपरा, त्या परंपरेत भर घालणं हा आमचा मुख्य हेतू होता आणि म्हणूनच 100 दिवस अगोदर त्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सर्वांनी केलं आणि त्यामुळेच हा दिमागदार सोहळा संपन्न होऊ शकला. नमस्कार.
अमृत महोत्सवी गणेशोत्सवाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार श्री शिवाजीराव देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. मी एक आगळा वेगळा कार्यक्रम साहेब करू इच्छितो की या मंडळाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. वयाच्या 10व्या वर्षी ज्यांनी 1940 साली हा उत्सव सुरू होताना पाहिला आणि एक बाल सैनिक किंवा एक बाल कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि गेली 74 आणि हे 75 वर्ष याची देही याची डोळा ज्याने हा उत्सव मोठा होताना पाहिला, उत्सवाचे बरे वाईट दिवस पाहिले, ते श्री यशवंत अण्णा मोरे यांचा प्रथम सत्कार करूया. कारण काय की 75 वर्ष आहेत मंडळाचे, मला वाटतं हे औचित्य आहे आणि योगायोगाने आज आपल्याला साहेब लाभलेले आहेत. यशवंत अण्णा आपण जरा व्यासपीठावर आहे. आज या निमित्तानं अण्णा तुमचा सत्कार होत असताना तिकडे सानिया मिर्झा तेलंगणाचे अँबॅसेडर होते, अमिताभ बच्चन गुजरातचे अँबॅसेडर असू शकतात, तर तुम्ही रंगारी बदकच्या रहिवासी संघाचे अँबॅसेडर आहात असं मी आज जाहीर करतो. खरं तर अशोकची ओळख करून देणं तर खरी नवरत्नांची आहे, म्हणजे नवरत्न थंडा तेल नाही आहे, अतिशय हुशाग्र बुद्धीचा हा माझा मित्र. आम्ही एकाच बॅचचे आहोत आणि ज्या ज्या वेळेला रंगारी बदक चाळीचा उल्लेख करता येईल त्या त्या वेळेला त्याने स्वाभिमानाने केलेला आहे. आणि आपल्याला आनंदाने सांगतो की फक्त एक मी फोन केला अशोकला आणि अशोकने 1 लाख रुपये ताबडतोब आपली देणगी देखील पाठवलेली आहे. आता मी विनंती करतो, कारण शेवटी कसं आहे की पैशाशिवाय होत नाही, ते आपण ओळखलं म्हणजे माझा मित्र काय मला सांगणार, म्हणजे त्याने मला ओळखलं मी काय मागायला येतोय. रंगारी बदक चाळीतील सगळ्या लहान थोर पितृतुल्य मातृतुल्य सगळ्या माझ्या मित्रांनो, आज 75 वर्ष आपण साजरं करतोय आणि आपलं भाग्य असं आहे की शिवाजीराव देशमुखांसारखे आज आपल्याला उद्घाटन करायला पाहुणे लाभलेले आहेत. तर म्हणजे ते पाहुणे असं मला म्हणता येणार नाही, कारण महाराष्ट्राचं पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांचा उल्लेख करीन. एक मगाशी मधू चव्हाणांनी सांगितलं, राजकारणात राहून सुद्धा स्वतःच्या तत्वाशी कधीही तडजोड न करणारं आणि सगळ्यांना समजून घेणारं असं एक व्यक्तिमत्व. आज 2 मधू चव्हाण इथे आहेत. ते मधू जास्त झाल्यामुळे आपली गोडी द्विगुणित झालेली आहे, आनंद द्विगुणित झालेला आहे आमचा. खास उल्लेख करीन कळसे साहेबांचा. विधानसभेचे सचिव म्हटल्यानंतर ते पद कोणाला काय माहीत नव्हतं की सचिव असतो की नाही ते, परंतु कळसे साहेबांनी गेल्या 5 वर्षात ज्या गोष्टी त्या विधानसभेच्या बाबतीमध्ये हिरिरीने केल्या त्यामुळे आम्हाला कळायला लागलं की सचिव हे पद सुद्धा किती तिथे आवश्यक असते. आज मला पहिली आठवण येते आवर्जून, विठोबा लक्ष्मण काकडे हे माझे मामा होते आणि ते अनेक वर्ष या मंडळाचे सेक्रेटरी होते. 1964 साली हीच मूर्ती बसवली होती, त्यावर्षी रौप्य महोत्सव होता. 64 साली मी 5 वर्षाचा होतो, पण त्या 5 वर्षात त्या वेळेला सुद्धा जे गल्लीत काय चालत होतं तेव्हा त्याची स्मृती पटलावरती आहेत. बाबूराव रसाळ, त्यांना आम्ही गठील बाबू म्हणायचो पण चोरून, कारण त्यांचं व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त होतं. म्हणजे त्यांना समोर बाबूराव रसाळ म्हणायचे आणि मागे गठील बाबू म्हणायचे. ते ज्या वेळेला बैलगाडीवरती बसायचे त्यावेळी त्यांची ती फेटा घातलेली मूर्ती आणि ती बैलगाडी आमची निघाली की कुठच्याही एरियामध्ये ग्रँड रोड पासून सगळीकडे आमचं स्वागत व्हायचं. शांताराम मयेकर जे भाई मयेकरांचे वडील होते ते खास वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य गायन स्पर्धा या सगळ्या स्पर्धांकडे त्यांचं लक्ष असायचं. मुलं
रंगारी बदक शाळेतली मुलं घडवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करेन की वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाई मयेकरची बहीण ती पण चांगलं वक्तृत्व करायची आणि मी असे दोघे आम्ही साधारण पहिला दुसरा नंबर नेहमी असायचा. फाईट व्हायची आमची. आणि मग ते वक्तृत्व करताना एक वर्ष असं झालं की ती स्पर्धेमध्ये आहे, मी स्पर्धेमध्ये आहे आणि शांताराम मयेकर मला विचारतायत की तू काय लिहून आणलंय. तर हे असं नको, असं कर, असं कर. म्हणजे इतका निस्पृह भाव याच्यामध्ये आहे. आज यशवंत मोरे इथे बसले, तुम्ही जरा हात उठून जरा नमस्कार करा लोकांना. 75 वर्ष त्यांनी आणि दरवेळेला आम्हाला बापू तावडेची आठवण येते. महाराष्ट्रातले एक थोर नेते आणि विधिमंडळाचे आदरणीय सभापती माननीय शिवाजीराव देशमुख साहेब, मंडळाचे अध्यक्ष भाई मयेकर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे मित्र आणि विभागीय लोकप्रिय आमदार मधुअण्णा चव्हाण, नगरसेवक रहाटे, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक आगळ्या वेगळ्या कलेच्या जीवनामध्ये ठसा उमटवला. एक कला देवीला म्हणा किंवा सरस्वतीला पडलेलं ते एक सुंदर स्वप्न आहे. म्हणजे लता मंगेशकरांच्या रूपाने असेल, अन्य मोहम्मद रफींच्या रूपाने असेल, अनेक भारतरत्नांच्या रूपाने असेल, त्यातलं एक कला जीवनातील श्री अशोक हंडे, श्री रहाटे, अनिल हेलेकर, अनंत कळशे साहेब, दत्ता जोडगे, सर्व मंडळी. देशमुख साहेब 75 वर्ष झाली. माननीय बाळासाहेब ठाकरे इथे आले, वसंतराव नाईक आले होते, डांगे साहेब आले होते, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी, आचार्य अत्रे, त्या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी, सगळी मंडळी इथे येऊन गेली. यशवंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी येऊन गेले. साहेब हे एकमेव मंडळ असं आहे की ज्यांनी कधी लोकांच्या अंधश्रद्धेला हात घालून त्यांच्या भावनेचे त्या ठिकाणी खेळ केला नाही. आम्ही समाजातल्या रामायण, महाभारत, 18 पुराण याच्यावरच्या आधारित अनेक कथानकं इथे सादर केली गेली. रंगारी बदक चाळीचे या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व बंधू भगिनी, या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणारे माझे 2 युवा भावाचे सहकारी, एक आमदार मधु चव्हाण, त्यांना अण्णा म्हणतो, आणि दुसरे माजी आमदार मधु चव्हाण साहेब, नगरसेवक सन्मान्य रमाकांत रहाटे, प्रधान सचिव आनंद कळसे, रंगकर्मी, कलाकार आणि या चाळीचं खऱ्या अर्थानं शोभा वाढवणारे अशोकजी हंडे, दत्ता धोडगे, अनिल हेलेकर, या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य भाई मयेकरजी, सन्मान्य यशवंत अण्णा मोरे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज गणेश चतुर्थी दिवशी 75व्या आपल्या या रंगारी चाळीच्या गणेशाला आज बरोबर 75 वर्ष झाली. 1940 पासून या कामगार क्षेत्रामध्ये सातत्यानं आपण गणेशाची पूजा लावतो. अलीकडच्या काळात ही पूजा वेगळ्या पद्धतीनं अनेक ठिकाणी लावली जाते, पण या विभागातील सर्वसामान्य कष्टकरी कामगार याची वर्गणी, या वर्गणीतून जे शक्य आहे त्या पद्धतीनं माझ्या गणपतीची शोभा वाढावी, या व्यतिरिक्त अन्य कुठलं तत्व या ठिकाणी आलं नाही. आणि त्या दृष्टीनं मी प्रथम आपल्या सगळ्या विश्वस्त कार्यकर्त्यांचं अभिनंदन. अलीकडच्या काळात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. मूळ लोकमान्य टिळकांनी जो विचार दिला, लोकमान्य टिळकांच्या वेळा ज्या पद्धतीनं ब्रिटिश राजसत्तेच्या बरोबर संघर्ष करण्याकरता
तुम्ही आम्ही घराघरातली सगळी एकत्रित आली पाहिजेत, एका विचारानं बांधली पाहिजेत आणि खऱ्याच शक्तीनं समाजाचा उठाव झाला पाहिजे, हा आपला दृष्टिकोन होता. एक म्हणजे 75 वर्षे अशा पद्धतीनं एखाद्या गिरगाव सारख्या विभागातली ही संस्कृती जतन करणं, टिकवणं, अनेक हिलकावे बसत असताना सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या जबरदस्त जिद्दीमुळेच आज आपण हा 75वा दिवस साजरा करतोय. मला खात्री आहे आणखीन 25 वर्ष सुद्धा तुम्ही आपण पाहू शकता, जाणू शकता आणि आमच्या या सगळ्या आठवणी जगाला सांगू शकता. होय, रंगारी बदक चाळीत अमृत महोत्सवी वर्षात खरोखर न भूतो न भविष्यती असा सोहळा दिवादिकांनी साजरा केला होता. हा उत्सव आता शतकाकडे वाटचाल करत आहे. हा उत्सव वाट शोधत शोधत 76व्या वर्षापर्यंत आलेला आहे. गणेशोत्सव हा जगन्नाथाचा रथ आहे. इथून पुढे हे मंडळ उत्तम प्रकारे आत्मविश्वासाने भविष्याची चाहूल घेऊन प्रगतीचे पाऊल टाकील आणि शतकच काय तर शतकानुशतके हे मंडळ प्रगती करेल असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. होय गणराया, हे लाडक्या लंबोदरा तर कोड्याच्या ओम श्रीरंबा. ओम श्रीरंब या अर्थाने की ओम म्हणजे ओंकार, श्री म्हणजे श्रीकृपा आणि रंब म्हणजे रंगारी बदकचा. या चाळीत अवतरलेल्या रमलेल्या माझ्या गणपती बाप्पा, आम्हाला हवे आहे तुझे आशीर्वाद आणि रहिवाशांचा प्रतिसाद. मंडळाच्या सुरुवातीपासून ते या 76व्या वर्षापर्यंत ज्या ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मंडळात सहकार्य केले, मंडळाचा हा पाया रचला आणि यशो शिखरावर नेऊन पोचविला आहे, त्या त्या सर्वांना आमचा मानाचा मुजरा. तुझ्याकडे काही नसे कमी, कृपेची निश्चित हमी. हे सुमंगला अखंड विश्वाचा तू त्राता, हे बीजा तू सर्वांची माता पिता, हे आशा पुरता तू भक्तांवर करिसी प्रेम अपार, हे वरदा सर्वांसाठी तुझे सदैव उघडे दार. हे शिवा विश्वगौरवा नसे तुला कुणाचा देवा, हे कश्यपा तू परमोच्च मानस देवादी देवा, हे नंदना विश्वाची शक्ती एकवटली तुझपाशी, हे वाचा सिद्धी अशक्य कामे होती पार तुझ्या आशीर्वादा.